जय शिवराम मित्रांनो. मित्रांनो, तुमच्या फार्मर आयडी मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. नेमका काय आहे बदल, काय याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्या संदर्भात आपण 1-2 महिन्यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं, परंतु बऱ्याच जणांना त्यावेळेस माहिती गरजेची नव्हती, बऱ्याच जणांच्या पाहण्यात आलं नाही. परंतु गेल्या 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक बातमी छापण्यात आली की आता भाडेपट्टाधारक शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज मिळणार, त्यांना पीक विम्याचा लाभ घेता येणार. आणि याच अनुषंगाने ही नेमकी ही प्रक्रिया पूर्ण कशी केली जाणार, या शेतकऱ्यांना हा पीक विमा भरता येणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता दिली जाणारी खतं ही शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या आधारेच दिली जाणार आहेत. आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती जर फार्मर आयडी धारक शेतकरी नसेल तर त्या शेतावरती पीक कर्ज घ्यायचं असेल, त्या शेतावरती पीक विमा भरायचा असेल किंवा त्या शेतकऱ्यांना रासायनिक खतं घ्यायची असतील, तर ही सर्व प्रक्रिया कशी पार पाडायची, तर मित्रांनो याच्यासाठी तुमच्या फार्मर आयडी मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्याची शेत जमीन असेल त्या शेतकऱ्याला आता एका विशिष्ट व्यक्तीला आपल्या फार्मर आयडी वरती ऑथरायझेशन देता येणार आहे. अर्थात त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी, त्या शेतकऱ्याला पीक विमा भरण्यासाठी किंवा त्या शेतकऱ्याला रासायनिक खतं घेण्यासाठी किंवा हमी भावानं शेतमालाची विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी एक परमिशन देता येणार आहे. सगळं कसं करायचं हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला ॲग्रिस्टेकच्या पोर्टलवरती यायचे, ज्या ठिकाणी आपण ॲग्रिस्टेक फार्मर आयडी साठी आपलं लॉग इन करतो, mhfr.agristech.gov.in. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला फार्मर मध्ये तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून याच्यामध्ये लॉग इन करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. आता आपल्या मोबाईलवरती ओटीपी आलेला आहे, हा ओटीपी आपण एंटर केलाय आणि ओटीपी एंटर केल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्याबरोबर काय होणार आहे, आपलं लॉग इन झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्ड आपला दाखवला जात आहे. याच्यामध्ये चेक एनरोलमेंट स्टेटस, व्ह्यू माय इन्फॉर्मेशन आणि फार्मर ऑथरायझेशन अशा 3 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत. व्ह्यू माय इन्फॉर्मेशन मधून आपण आपल्या ॲग्रिस्टेकच्या फार्मर आयडी संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकता. आता आपल्याला फार्मर ऑथरायझेशन वरती क्लिक करायचंय. फार्मर ऑथरायझेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या बाजूला राईट साईडला एक विंडो खुलणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्याला ऑथरायझेशन द्यायचंय त्याच्याबद्दलची माहिती एंटर करण्यासाठी सांगितलं जाणार आहे. आता आपण पाहू शकता या आयडीला ऑलरेडी ऑथरायझेशन दिलेलं आहे. तर ते ऑथरायझेशन कधीपासून दिलेलं आहे, 23 एप्रिल 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जर नवीन ऑथरायझेशन द्यायचं असेल तर देऊ शकता, याला डिलीट करायचं असेल तर या ठिकाणी डिलीटची ऑप्शन आहे. आता आपल्याला नवीन ऑथरायझेशन द्यायचे, आपण हे फार्मर ऑथरायझेशन डिलीट केलेलं आहे. ऍड ऑथरायझेशन वरती आपण क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर फार्मर आयडी ऑर रिप्रेझेंटेटिव्ह आणि आधार नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आता फार्मर आयडी जर समजा आपण ज्या शेतकऱ्याला ऑथरायझेशन देणार आहे त्या शेतकऱ्याचा सुद्धा फार्मर आयडी असेल तर त्या फार्मर आयडी नुसार आपण ऑथरायझेशन देऊ शकता. जर तो शेतकरी भूमिहीन असेल किंवा त्याच्याकडे फार्मर आयडी नसेल तर आधार नंबर नुसार आपण या ठिकाणी देऊ शकता. आता आधार नंबर नुसार द्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, तर आधार नंबर एंटर करायचा आहे आणि या ठिकाणी खाली ऑप्शन आहे फेच रिप्रेझेंटेटिव्ह डाटा ऑर व्हेरीफाय. याच्यानंतर जो आधार नंबर दिलेला आहे त्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय केल्यानंतर त्या व्यक्तीबद्दलची पूर्ण माहिती, आधार नंबर, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. कुठल्या स्कीमसाठी ऑथरायझेशन द्यायचंय, पीक विमा, PMFBY, KCC, MSB किंवा फर्टिलायझर. आता फर्टिलायझर द्यायचं असेल फर्टिलायझर देऊ शकता, आपल्याला KCC साठी द्यायचं असेल KCC साठी देऊ शकता, MSP साठी द्यायचं असेल तर MSP साठी देऊ शकता. याच्यानंतर आपल्याला खाली जी लँड असेल आपल्या या फार्मर आयडीची, ती लँड या ठिकाणी सिलेक्ट करायची. एकापेक्षा जास्त सातबारे असतील तर आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील. वेगवेगळ्या सातबाऱ्यावरती वेगवेगळं ऑथरायझेशन आपण देऊ शकता. आता ऑथरायझेशन जे द्यायचंय ते फक्त रिप्रेझेंटेटिव्हला द्यायचंय की दोघांमध्ये ठेवायचं, आपल्याला आणि रिप्रेझेंटेटिव्ह. तर आपण सेल्फ अँड ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह असं ठेवलं म्हणजे आपल्या शेतकऱ्यालाही राहील आणि समोरच्या व्यक्तीलाही राहणार आहे. तर या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी निवडायच्यात आणि निवडल्यानंतर किती तारखेपासून द्यायचे, तर समजा आजच्या तारखेपासून द्यायचे, कधीपर्यंत द्यायचंय, तर पुढील 1 वर्षासाठी द्यायचे. तर आपण या ठिकाणी 1 वर्षासाठीचा कालावधी याच्यामध्ये निवडू शकता. आपल्याला पुढे कुठपर्यंत द्यायचे, तर 11 महिन्यासाठी, तर 25 एप्रिल 2027 पर्यंत आपण हे ऑथरायझेशन या ठिकाणी देऊ शकता. आता हे ऑथरायझेशन देत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला आणखीन ऍड ऑथरायझेशनचे ऑप्शन आलेले नाही, कारण याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय केलेला नाही. जोपर्यंत याच्यामध्ये पुढील शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून तो व्हेरीफाय केला जात नाही तोपर्यंत आपल्याला पुढे ऑथरायझेशन देण्यासाठी अलाव केलं जाणार नाही. आता याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी ऍड ऑथरायझेशनचे ऑप्शन आलेले, परंतु तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करावा लागणार आहे.
तो मोबाईल नंबरवरती पुन्हा एकदा ओटीपी पाठवला जाणार आहे. आलेला जो ओटीपी असेल तो ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये एंटर करावा लागणार आहे. आलेला ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचं. आता ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्याबरोबर आपण पाहू शकता आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आपण ऍड ऑथरायझेशन वरती क्लिक करू शकता. आता ऍड ऑथरायझेशन वरती क्लिक केल्यानंतर हे ऑथरायझेशन कसं द्यायचे तर त्याच्यासाठी बायोमेट्रिक ने द्यायचे, ओटीपी ने द्यायचे, अशा 2 ऑप्शन या ठिकाणी विचारलेले आहेत. आता याच्यानंतर पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे, एंटर आधार नंबर. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर द्यावा लागणार आहे. आधार नंबर टाकून व्हेरिफिकेशन ऑथरायझेशन वरती केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो आलेला ओटीपी बॉक्समध्ये एंटर करून व्हेरीफाय वरती क्लिक करायचे. आपल्या आधार संलग्न मोबाईलवरती आलेला ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर याची पुढे प्रोसेस होणार आहे. आपलं हे जे ऑथरायझेशन आहे ते ऑथरायझेशन ऍड होणार आहे. आता या ठिकाणी पाहू शकता आपलं ऑथरायझेशन ऍड झाल्यानंतर ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट झालेलं आहे. तो आधार नंबर, व्यक्तीचं नाव, कधीपासून कधीपर्यंत, 25 मे 2026 ते 25 एप्रिल 2027 पर्यंत, जमिनीचं नाव वगैरे सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जात आहे. मित्रांनो, हे ऑथरायझेशन तुम्ही विशिष्ट कालावधी दिवसासाठी देऊ शकता. महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 10 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 1 वर्षासाठी, जो काही कालावधी असेल तो कालावधी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन जर दुसरा शेतकरी भाडेपट्ट्यानं करत असेल किंवा त्याला कसायला दिलेली असेल तर त्या शेतकऱ्याला या मूळ मालकाला ऑथरायझेशन देता येणार आहे. महत्वाचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा हा बदल आहे. आपण याच्या माध्यमातून आपल्या जमीन करणाऱ्या भाडेपट्टा धारकाला ऑथरायझेशन देऊ शकता. धन्यवाद.